अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. महात्मानस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ते नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. श्रीमद भगवद्गीता अध्याय 9वा 9व्या अध्यायातील 13वा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत महात्म्याचं स्वरूप प्रतिपादन करतात. का करतात तर या भूतलावरती महात्म्याचं जीवन एवढं पवित्र आहे, एवढं शुद्ध आहे. जो कोणी त्यांचं दर्शन घेईल, जो कोणी त्यांचं वर्णन करेल, त्याच्या जीवनाला पवित्रता प्राप्त होईल. कारण तो सर्व भूतमात्राच्या ठिकाणी एक त्या परमात्म्यालाच पाहतो बरं का. आणि त्या अवस्थेतून त्या महात्म्याची अशी अवस्था आहे, जगामध्ये जेवढी दैवी गुण आहेत ते सर्व दैवी गुण त्या महात्म्याच्या आश्रयाला येऊन राहतात बरं का. म्हणून असे महात्मे या भूतलावरती होऊन गेले. तद्वत आपल्याही गावामध्ये असे महात्मे होऊन गेले. सद्गुरु पूर्णानंद महाराज आणि त्यांचा हा पुण्यतिथीचा उत्सव 121वी पुण्यतिथी महाराजांची संपन्न होत आहे. त्याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग प्राप्त आहे की महाराजांच्या जयंतीला, अवताराला 201 वर्ष पूर्ण होतात. 2 शताब्दी जन्मशताब्दी सोहळा. त्यांचा जन्म या भूतलावरती झाला, ते अवतीर्ण झाले. अवतीर्ण होऊन त्यांनी काय केलं? सामान्य जीव जसे जगतात तसे साधू वरपंगाने सामान्य जगतात बरं का. पण जगत असताना त्यांच्या जगण्यामध्ये एक विलक्षणता असते. ती विलक्षणता का असते तर ते देहामध्ये राहून विदेही अवस्थेला प्राप्त झालेले असतात. आणि देहामध्ये राहून विदेही अवस्था प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या जीवनातले एक आगळे वेगळेपण आहे, ते सदासजी सामान्य जीवाला कळू शकत नाही. पण जो भाविक आहे, श्रद्धावान आहे, त्याला मात्र त्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असे महात्मे झाले, ते जगले. असे जगले की नेहमी आनंदामध्येच होते, म्हणून त्यांना नाव पूर्णानंद होतं. जोपर्यंत देहाचं तादात्म्य आहे तोपर्यंत मनुष्य सदा दुःखी असतो, सर्व काही प्राप्त असून. आणि देह तादात्म्य ज्या दिवशी निवृत्त होतं त्या दिवशी काही नसूनही मनुष्य आनंदात राहतो बरं का. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त आहे, पण देह तादात्म्य गेलेलं नसल्यामुळे आमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही. नाही लाजली ते फोटोग्राफरला म्हणावं लागतं, थोडस हसा हसा म्हणावं लागतं. हास्य फुटूपुरतच आमचं हास्य असतं बरं का. पण महात्म्याचं जीवन सदा आनंदात असतात बरं का. म्हणून त्या नावाप्रमाणे त्यांची अवस्था होती. आणि असे जीवन महाराज जगले. अनेक भक्त त्यांच्या सान्निध्यात आले. अनेक भक्तांनी त्यांच्या संगतीचा आनंद घेतला, त्यांच्या अनुभवाचा आनंद घेतला. बरेच भक्त त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊन विदेही अवस्थेला प्राप्त झाले, अनेक बरं का. तेव्हा जे जे भक्त महाराजांच्या संगतीमध्ये यायचे त्यांची श्रद्धा, गाढ श्रद्धा होती. आणि गाढ श्रद्धा असल्यामुळे महाराज त्या भक्ताचं ऐकायचे बरं का. तेव्हा महाराज आपण इकडे जाऊया, चला तिकडे जाऊया, महाराज हे खा हे खा. जे श्रद्धावान असतात त्याच्या अधीन देवही जातो बरं का. त्यांच्या अधीन संतही जातात. लक्षात ठेवा, भगवंत बोलून गेले, आम्ही भावाचे पाहुणे भलती या.
ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे ना, मग तो कोणी असो, तो आमचा खरा पाहुणा वर्ग. आम्ही त्याच्याकडे जातो, तिने कुठेही बोलवावं, कधीही बोलवावं, तीच अवस्था महात्म्यांची आहे बरं. तेव्हा जी भक्त मंडळी महाराजांच्या संगतीमध्ये होती, त्यांना वाटायचं महाराजांना आपण इकडे घेऊन जावं, तिकडे घेऊन जाऊ. अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये जाण्याचे येण्याचे घडले. तेव्हा एकदा काही भक्त मंडळी म्हटली, महाराज 32 शिराळा नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये गोरक्षनाथाचं अधिष्ठान. तिथं प्रतिवर्षी यात्रा भरते, चैत्र वद्य एकादशी. या प्रतिवर्षी यात्रा भरते. तेव्हा काही मंडळी म्हटली, महाराज आपण त्या 32 शिराळ्याला जाऊया, चला. आता भक्तांनी सांगितल्यानंतर मला म्हणजे हरकत नाही, जाऊया चला. बैलगाडीने महाराज निघाले, 32 शिराळ्याला गेले. तिथं गेल्यानंतर एक पंढरीचे वारकरी, निष्ठावंत वारकरी, आणि त्यांचं नाव आहे भागवत बुवा बर का. फार निष्ठावंत वारकरी होते आणि ते योगायोगाने तिथं आले होते. आणि तिथं आल्यानंतर महाराजांची त्यांची भेट झाली, काही चर्चा झाली. आता ते निष्ठावंत वारकरी होते. तेव्हा एकांती बैसुनी समस्त विचार मांडलेला तेत मानती भागवत बुवा वारकरी संत त्याशी पूर्णानंदा भेटवावे. भेट झाली. भेट होता होता आता भक्तांच्या मनात आलं, महाराज हे फार मोठे वारकरी आहेत, पंढरीचे संतच आहेत, तेव्हा तुम्ही यांच्याकडून तुळशीची माळ घाला. आता वास्तविक विदेही अवस्थेला प्राप्त झालेल्या महात्म्याने माळ घातली काय, अन्न घातली काय, काय फरक पडत नाही. पण भक्ताने आग्रह धरला. जाऊनी भेटले भागवत बुवाशी क्षण एक बैसुनी तयाशी भक्ती अग्र करुनी पूर्णानंदाशी गळा तुळशी मायेशी गातले. आपण घ्यावे तुळशी मायेशी ही पूर्णानंदाचे नशे मानशी परी पाहुनी भक्ताग्राशी मौनपणी स्वीकारे. आता भक्ताने आग्रह धरला. महाराज म्हणले यांची इच्छा आहे ना, घालूया चला. कारण संतांनी वर्णन केले, देहाला पवित्र करण्याकरता तुळशीची माळा घालावी. त्यांचा देहच पवित्र झालेला आहे. हो, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. ही थोरांची अवस्था आहे. म्हणून काही म्हणतात महाराज आम्हाला माळ नाही घातली तरी चालते, सामान्याने म्हणून ये बरं का, हे सामान्याने म्हणून ये. आणि त्याप्रमाणे महाराजांनी ती माळ घातली. त्यांच्याशी काय पारमार्थिक चर्चा केली आणि चर्चा करून महाराज पुन्हा बैलगाडीने प्रवास करून पुन्हा गावी आले. काही काल गेला, काही इकडं तिकडं फिरता करता 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 ती एक दिवशी महाराजांच्या गळ्यातली माळ तुटली. माळ तुटल्यानंतर योग असा, त्याच कालावधीमध्ये ते भागवत बुवा कोगनोळीला आले महाराजांना भेटायला. लोकांनी पाहिलं भागवत बुवांनी माळ घातलेली महाराजांच्या गळ्यात नाही, आणि त्यांनी जर बघितले तर महाराज काय म्हणतील म्हणून काही लोकांनी, महाराज अहो गळ्यातली माळ तुटली, घाला. मला माळ वेळ काय घालायच नाही म्हटली. काय सांगू नका म्हणले. अहो ते येऊ देत म्हणले, मला काय सांगू नका तुम्ही म्हटले. लोक शांत बसले. पण एक त्या माळेचा परिणाम महाराजांच्या मनामध्ये झाला. महाराजांना वाटलं पण गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे. आणि
गुरु भेटीची, गुरु अनुग्रहाची महाराजांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. त्या मायेच्या निमित्ताने या भक्तांनी आपल्याला आग्रह केला. पण इथं एक लक्षात ठेवा, महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. येत शंका घेतील श्रोते जन म्हणते पूर्णानंदे मायेशी निंदिले जाण ऐशे म्हणावया कारण येते उरेची ना. का जो जीवनमुक्त दशा पावला तया कासयेटिये माळा तया समूळ देहोची वावो झाले. देहोची वावो झाला माळ तुळशी माळा कोण पुशे. कुणी शंका घेईल महाराजांनी असं कसं केलं, माळेची निंदा केली का, असं कोणी त्याचा अर्थ करू नका बरं का. जीवनमुक्त दशेला प्राप्त झालेला महात्मा आहे. तेव्हा काही लोक जे अडाणी असतात ना, अज्ञानी असतात ना, ती तेवढंच घेतात बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, संतांचे संगती न करावा वास एखादा गुणदोषी येईल अंगा. जे भ्रमिष्ठ आहेत, अज्ञानी आहेत, श्रद्धाहीन आहेत, अशा लोकांनी संतांच्या संगतीत जाऊ नये. त्यांची भावना राहत नाही, विपरीतता निर्माण होते. त्यांनी जाऊच नये त्यांच्याकडे. न करावा वास एखादा गुणदोष. म्हणून त्यांच्या त्या जीवनाविषयी कोणी शंका घेऊ नये बरं का. पण महाराजांच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा निर्माण झाली. योग असा, महाराजांनी एका महात्म्याचं नाव ऐकलं होतं आणि त्या महात्म्याचं नाव रामानंद महाराज. आणि त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा. त्या रामानंद महाराजांचा काय इतिहास आहे, त्या इतिहासाचं थोडस इथं वर्णन केले बरं का. जत्राट नावाचं गाव आहे आणि त्या जत्राट नावाच्या गावामध्ये एक कुलकर्णी कुटुंब राहत होते. ते मामलेदार होते बरं का. त्यांचं नाव दुसरं होतं मोरेश्वर आणि त्यांची पत्नी होती जीवबाई. अतिशय सज्जन साध्वी स्त्री. आता मामलेदार होते, संपन्नता होते, पण पोटी संतान नव्हते, पुत्र संतती नव्हती. मग त्या साध्वीला सतत उद्विग्न वाटायचं बरं का. सर्व काही आहे पण पुत्र संतती नाही. म्हणून त्यांच्या कानावरती अशी काही बातमी आली, मुरगुड गावामध्ये एक संत आहेत, चिदंबरेश्वर, चिदंबर त्यांचं नाव बरं का. आणि त्यांच्याकडे जावं, काय सेवा करावी, तिथं काय फल मिळतं का बघावं म्हणून दोघही नवरा बायको तिकडे गेले. तिथं वास केला आणि त्या चिदंबरेश्वर महाराजांची त्या मातेनं सेवा करायला सुरुवात केली बरं का. सेवा करून तयाची सार्थकता करावी आयुष्याची ऐशी इच्छा जीवबाईची म्हणून पतीशी आज्ञा मागे. तिच्या जाणूनी मनोभावाशी मोरेश्वरी दिली अनुज्ञेशी मग जाऊनी चिदंबराज पाशी निष्काम सेवेशी आरंभिले. तेथे दुजी एक जीवबाई सेवेशी राहिले होती पायी परी तिच्या मनी सकाम भावी पायी जे पुत्र प्राप्ती होवावी. जवळजवळ बराच काळ त्यांनी त्या साधूच्या सेवेमध्ये घालवला आणि सेवेमध्ये घालवला. त्या महात्मेने जाणवलं ही काहीतरी अपेक्षा ठेवून आलेली आहे, हिच्या चित्तामध्ये काहीतरी कामना आहे. ओळखलं त्याने आणि हाक मारली. हाके ऐकता चिदंबराची गेली पत्नी मोरेश्वराची म्हणी कोठे जीव पुत्र कामाची हाक मारी ती यश. हाक मारली आणि ती त्याच वेळेला नेमकी कुठं तर बाहेर गेली होती. म्हणजे कुठं ती बाहेर गेल्या म्हणजे कोण आहे याकडे म्हटले. त्यांचे मालक होते, म्हणले या मी 4 नारळ देतो म्हटले, तुम्हीच आता प्रसाद म्हणून घ्या, 4 पुत्र होतील म्हटले तिला. आणि ते घेतले. ती बाहेरून आली, तिच्या पदरामध्ये दिले आणि काही काल गेला तिथंच 4 पुत्र रत्न झाली बरं का. आता बराच काल इकडचा गावचा सोडला होता, शेतीवाडी आता ही काय येणार आणि गावाने हडपलं सगळं बरं का.
जे संबंधी लोक होते, हा कोणी काय शिल्लक ठेवलं, आता का कशाला येतील म्हटले इकडे. पण ते कुलकर्णी मोरेश्वर वारले. ती जीवबाई विचार करी, 4 मुलं आता हे गेली कुठं, आपण आपल्या गावी जावं. इकडून येऊन पाहते तर कोणी तिला थारा देना, कोणी जवळ करना. सीते म्हणजे कोणीच त्याला मान्य करना, कोणी होकार द्यायला तयार नाही. म्हणून तिने एक झोपडी बांधली आणि झोपडीमध्ये बांधून त्या मुलाचा सांभाळ करायला सुरुवात केली. काय मिळेल त्याच्यावरती दिवस काढायचे ठरवले. काही भिक्षा मागून काय जगता येईल का असा तिने प्रयत्न केला. पण योग असा, ऐशे करिता काल स्वामी रामानंद ग्रामे आले, जान मागावया भिक्षान द्वारी जीव व्हायचे. आणि त्या झोपडीच्या ठिकाणी हे रामानंद स्वामी तिथं आले आणि तिच्याकडे भिक्षा मागण्याकरता आले. घेऊनी लाडोवाची करी स्वामीचे करी घातली, स्वामीने आशीर्वाद दिला एवढी कल्याण असो निज पुत्रेशी. ऐशे 3 दिवस भिक्षेशी आलो, जीवबाईने नित्याप्रमाणे वाढिले, तेव्हा रामानंद पुसते झाले, पुत्र कोठे असते. 3 दिवस ते सलग त्यांच्याकडे भिक्षा मागायला आले. त्यांनी लाडवाच्या काय भिक्षा त्यांना वाढली. चौकशी करायला सुरुवात केली, मुलं कुठे आहेत, काय करतात. तिने सगळे वृत्तांत सांगितला. म्हणले संबंधी लोकांनी सगळं घेतले, म्हणजे कोणी द्यायला तयार नाही. काय चिंता करू नको म्हणले, तुला सगळं मिळेल. काय चिंता करू नको, सगळं मिळेल तुला म्हणले. तिच्या विभागाचे गृहशेत संबंधी यापासून काढून घेत, पुत्र नावे करून समस्त स्वामीने सोय लाविली. त्या संबंधी लोकाला भेटून सांगून त्यांच्याकडून त्यांची सगळी शेतीवाडी घेतली आणि गृही असे सर्व पडिले. त्याने रामानंदे स्वस्ते बांधले, मग तये गृहिले तया संगती. स्वतः त्या रामानंद स्वामींनी त्या जीवबाईला घर बांधून दिलं तिच्या जागेमध्ये. पूर्ण कृपा करून त्याशी रामानंदे दिले अनुग्रहाशी. जीवबाई निज पुत्रीशी सेवा करी स्वामी ती. वर्षे 7 सोयी रामानंदे राहिले, ते वार्ता कोगनोई ग्रामांत श्री पूर्णानंदा श्रुत झाली. असा रामानंद स्वामी त्या जत्राटमध्ये राहतो, ही बातमी महाराजांच्या कानावरती आली. तेव्हा मग श्री रामानंद दर्शनाशी पूर्णानंद गेले जत्राटाशी. शरण जाऊनी स्वामी चरणाशी अनुग्रहाशी घेतले. महाराज जत्राटला गेले, त्यांची भेट घेतली, अनुग्रह घेतला आणि महाराज पुन्हा आले. स्वामीचा लागता कृपास्त श्री पूर्णानंद झाले, कृतकृत्य ते तोनी आले परत कोगनोई ग्रामाशी. रामानंदाची संगती सुका पूर्णानंदे बहुत घेतले, ते का पुढे 7 वर्षानंतर ऐका रामानंद निघून गेले. 7 वर्षानंतर तर रामानंद स्वामी गाणगापूरला गेले. त्या गाणगापूर जवळ एक सुरगोळी नावाचं गाव आहे, तिथं त्यांनी काही वास केला. ती जीवबाई सुद्धा विचार करू लागली, त्यांची आपल्याला सेवा गाठी, ती त्यांच्यावर सेवेला गेली ती, बरोबर का. मग सवे घेऊ पुत्राशी गेली रामानंदा भेटेशी. आनंद झाला रामानंदाशी, क्षेम कुशालेशी कुशिले. तिथे त्यांनी आश्रम स्थापन केला डोंगराच्या पायथ्याला. तेव्हा ही काही बरीच मंडळी भेटण्याकरता त्यांच्याकरता गेली. ती जीवबाई त्यांची मुलं घेऊन दर्शनाला गेली. आता त्या डोंगराच्या पायथ्याला त्या आश्रमात राहतो. त्यांनी सांगितले, बघा तुम्ही इथं मुक्काम करा, पण रात्री कोणी बाहेर जायचं नाही बरं का, इथं वाघ येतात म्हटले. वाघ येतात. हो म्हटले, पण रात्री एकाला लघुशंकेला आलो बरं का. जागी झाली माणसं आणि आश्रमाच्या बाहेर जातात तर 4 वाघ बसले होते. आता ह्यांचं काय धाड्याचं, बाहेर धाडस होईना. आधीच स्वामींनी सांगितलं होतं,
रात्री कोणी बाहेर जाऊ नका. पण याला लघुशंका फार आली होती. शेवटी त्या रामानंद स्वामी त्याने झोपेतून उठवलं. उठा उठा म्हणले. का का म्हणले, कशा करता मला उठवताय? हो म्हणले, महाराज बाहेर वाघ आलेत म्हणले. मग तुम्हाला मी सांगितलं जाऊ नका, पण आम्हाला लघुशंकेला जायचंय ना. हरकत नाही म्हणले. रामानंद स्वामी बाहेर आले. हो आमच्याकडे पाहुणे आले, तुम्ही आता थांबू नका, जा. ती निघाले बरं का वाघ. तीन निघाले, एक बसला. आणि एक वाघ बसला आणि तो एक वाघ पंजावर करून त्या रामानंद स्वामी दाखवला. त्याच्या पायाला लागला होता काटा. रामानंद स्वामी जवळ गेले, त्याच्या पायातला काटा काढला आणि तो गेला बरं का. म्हणजे एवढा अधिकार रामानंद स्वामींचा होता. आपलं माणसं ऐकत नाही तो. माणसं ऐकत नाहीत. आमच्याकडे पाहुणे आले, लोक पाहुण्यांना त्रास देऊ नका, जा म्हटल्यानंतर वाघ उठून गेले. हो त्यांच्या जवळ जाऊन त्याच्या पायातला काटा काढला, तरी तो शांत होता. काय साधूच्या ठिकाणी काय सामर्थ्य असतं पहा. आणि या पद्धतीने तिथं ती मंडळी राहिली. तेव्हा त्या काही काल गेल्यानंतर रामानंद स्वामींची अशी अवस्था निर्माण झाली की शेवटचा काळ आला. पण त्या जीवबाईची फार श्रद्धा ना. म्हणजे महाराज तुमची आठवण म्हणून मला काहीतरी द्या, काहीतरी मला द्या. महाराज म्हटले, देतो तुला, काय हरकत नाही म्हटले. तेव्हा महाराजांच्या पायामध्ये वाहना होत्या, महाराजांची लंगोटी होती, त्यांच्यामध्ये हातामध्ये काही काठी होती. म्हणती माझ्या पादुका घेई, ते दंड छाटी घेऊन जाई, नित्य देवारी पूजिती पायी मज सेवा समर्पे. आता तुम्ही इथं राहू नका, माझा काल आलेला आहे म्हटले. म्हणजे तुमची सेवा घडली पाहिजे, तेव्हा माझ्या पादुका देतो, दंड देतो आणि लंगोटी देतो. ती देवाऱ्यावरती पूजा, याची नित्य सेवा करा बर का. सांगितलं महाराजांनी, तिथे देह ठेवला. अजूनही त्या घराण्यामध्ये ती सेवा आहे बर का, असं वर्णन केलेलं आहे. ऐसा स्वामी रामानंद, त्याचा अनुग्रहित पूर्णानंद, गुरुकृपे पाहुनी पूर्ण बोध भोगीत आनंद पूर्णत्वाचा. का वर्णन केलं? ज्यांच्या करून महाराजांनी अनुग्रह घेतला त्या महात्म्याचा अधिकार काय होता हे सांगण्याकरता त्यांचं चरित्र सांगितलं बरं का. आणि या पद्धतीने महाराज त्यांच्या अनुग्रहानंतर आनंदामध्ये आपला आयुष्याचा काळ घालवत असताना महाराजांचं येणं जाणं कागलला त्या मायांच्याकडे होत. आपण मग चिंतन करून आलो. बयाबाई आणि विठाबाई, आणि त्यांच्या घरी महाराज तिथं जायचे. जात असता एकदा काय घडलं, राजे कागल संस्थांचे बापूसाहे नाम त्यांचे, श्री पूर्णानंदा ठाई तयाचे बहुत प्रेमाशी. संस्थानिक कागलचे बापूसाहेब महाराज राजे, त्यांनी महाराजांची महती ऐकली आणि महाराजांच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाली. इतकी श्रद्धा निर्माण झाली, जेव्हा पूर्णानंद ग्रामा येती तेव्हा आदरे वाडी या प्रतिनिधी, मान सन्मान करीती भोजनी बैसविती प्रीतीने. पूर्णानंद वाडी या प्रती येती तेव्हा सेवका अधिक कामे पडती, ऐसे चालता बहुत दिनांती ऐका काय झाले. त्यांच्या भेटीला जायचे, ती महाराजांना घेऊन जायचे, जीव घालायचे, त्यांचा सन्मान करायचे, पाद्यपूजा करायची. आता ते संस्थानिक चाकर नोकर त्यांच्याकडे, पण महाराज आले की त्या सेवकांना काम जास्त लागायचं. सेवकांना काम जास्त लागायचं. आम्ही हा अनुभव घेतला. आम्ही आश्रमात असताना महाराजांच्या भेटी करता बरीच मंडळी यायची. एवढी मंडळी यायची की आम्हाला सगळं सोडून त्या लोकांचीच व्यवस्था करायची.
आम्ही म्हणायचे कशाला लाली ताप द्यायला. हो फार हो, भले भले अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत मोठी मोठी विद्वान फार मंडळी यायची हो. भीमसेन जोशी सारखे, लताबाई मंगेशकर सारखे, शंकराचार्य सारखे. पण आमच्या विद्यार्थ्यांची एवढी धावपळ व्हायची, खायला सुद्धा मिळायचं नाही वेळेवरती बरं का. हीच अवस्था महाराज त्या बापूसाहेब महाराजांच्याकडे गेली की त्या नोकरांची धावपळ व्हायची. म्हणून महाराज नेहमीप्रमाणे एकदा गेले आणि गेल्यानंतर त्या सेवकाला महाराज आल्यानंतर त्याला वाटला कशाला आला. हा आला की आम्हाला फार ताप होतो, फार आम्हाला काम करावं लागतं. म्हणून अधिक कामे पडती म्हणून द्वेष उपजला अंतकरणी. पूर्णानंदा निंद्य वचनी म्हणे आला काय सुकाळीचा. ते एक सेवक बोलला, त्याला राहवलं नाही, त्याला रागच आला, द्वेष निर्माण झाला. त्या रागाच्या पोटी बोलला, म्हणजे आला बघा सुकाळीचा. ऐशे सुमुखी पुटता तो दुजा सेवक झाला ऐकता. त्यांनी जाणवली वार्ता बापूसाहेबाशी. दुसऱ्या एका सेवकाने ते ऐकलं आणि बापूसाहेबांना जाऊन सांगितलं. बापूसाहेबा राग आला, तो येवन जबई बोलाविला. अपराध जाणून त्याला शिक्षा नेमिली 30 मासाची. तेव्हा तो धरी पाय म्हणे क्षमा करावा अन्याय. तो पूर्णानंद बोलती काय बापूसाहेबाशी. तो गयावया करू लागला, म्हणे साहेब मी चुकलो, मी पुन्हा असं बोलणार नाही, क्षमा असावी, क्षमा असावी. हे चाललेलं महाराजांनी पाहिलं. बापू शिक्षा कोणाला, त्याने काय अन्याय केला. तेव्हा बापूसाहेब बोलीला पूर्णानंदाशी. तेव्हा महाराज म्हणजे बापूसाहेब काय झालं, काय कसली शिक्षा करता म्हणली, त्याला काय केलं, असा काय अन्याय केला त्याने, काय अपराध घडला त्याच्याकडून, का म्हणले, का त्याला. तेव्हा म्हणे थोर अपराध केला म्हणून शिक्षेशी पात्र झाला. तेव्हा पूर्णानंदे आग्रह धरिला, म्हणे अपराध सांगितला पाहिजे, मला सांगा काय नेमकं झालं. एवढा तुम्ही त्याला शिक्षा करता, काय केलं त्यांनी. मग बापू बोले वचनाशी यांनी निंदिले तोमाशी. आला सुकाळीचा ऐशी निंदे वचनी अनुवादला. महाराज हसायला लागले बरं का. काय म्हटलं सुकाळीचा. तेव्हा हसे आले पूर्णानंदा. म्हणती येणे बोलिले 7 शब्दा. कारण आम्ही असो सदा सुखाचेच आळीचे. महाराज म्हणजे तो चांगलाच बोलला, आम्ही सुखाच्याच आळीचे आहोत. काय सुकाळीचे. हा काय शब्द आहेत बघा. कुणाला सांगतायत, त्या बापूसाहेबांना सांगतायत राजेना, आम्ही सुखाच्या आळीचे, म्हणजे आम्ही सदा सुखीच आहोत. तो बोलला ते योग्यच आहे म्हणले, कशाला परत त्याला क्षमा करताय, म्हणजे शिक्षा देताय म्हणले, देऊ नका म्हणले. येणे निंदा नाही केली आमची स्तुती वाखाणली. तरी न पाहिजे केली आता शिक्षा याशी. काय साधूचं जीवन आहे. कोणी निंदा केली तर ती साधूला निंदा वाटत नाही, स्तुती वाटते. कुणी निंदा केली तर साधूला ती निंदा वाटत, ती स्तुती वाटते. आम्हाला आमची कुणी स्तुती केली तर कधी कधी निंदा वाटते. बर का, उलट आमचं लक्षात ठेवा. म्हणून साधूचं जीवन आगळं वेगळं आहे. धन्य धन्य संत जन जे देही असोनी उदासीन म्हणून द्वंद्वाचे भान उडून गेले. वृत्ती आत्मत्वी लीन झाली, तेने देहबुद्धी मावळली. म्हणून अंतरी झाली द्वंद्व साम्यता. जो जो शब्द कानी ऐकावा तो तो आत्मस्वरूपी आगावा. तरी निंदा स्तुतीची या भावा स्पर्शो निधी अंगाशी. कुणी कुशब्दे निंदा केली का सुशब्दे स्तुती मांडली. तरी तेनी सुख दुःखे भेदिली वृत्ती नोहे. म्हणे निंदा स्तुतीचा बोलता ना तरी श्रवणी ऐकता. मज वाचोनी तत्वता तुझा जगती आशेना. ऐशी या बोध प्रतिती पूर्णानंद देहो देही असती. म्हणून सुख दुःखाची स्फूर्ती उठून नेणे.
म्हणून महाराज म्हटले, असो शेवक एकू शब्द निंदा केली ती पूर्णानिधी स्तुती ती मानिली म्हणून शेवका सुटका झाली राज शिक्षेपासून धन्य धन्य पूर्णानंद जगे व्यापक जयाचा बोध तरी ऐशियाचा शेवानंद मज कैसा प्राप्त अभाग्या. आणि या पद्धतीने महाराजांच्या जीवनात ते प्रसंग घडले बरं का. तेव्हा त्या पुन्हा बयाबाईच्या घरी महाराज आले आणि बयाबाईंनी आग्रह केला, म्हणजे महाराज तुम्ही नेहमी येता जाता राहता वास करता कागल ग्रामीणचे, पण एकदा काय झालं, येत असताना कागलच्याच वरच्या बाजूला सिद्धगिरी मठ आहे. कागल ग्रामीचे वायवेशी एक योजन अंतराशी सिद्धगिरी या नामेशी एक पवित्र स्थान असे तया मठा प्रति पूर्णानंद कधी किती जात असती येता जाता कागल प्रति बयागरी जात असे. त्या सिद्धगिरी मठावरती महाराज जायचे बरं. मग कुठंतरी विसाव्याला थांबायचं, मग त्या बयाबाईच्या घरी थांबायचे. आता बयाबाईच्या घरी थांबायचे, नेहमीप्रमाणे महाराज आले. बयेशी भक्ती गहन पूर्णानंद चरणी भाव पूर्ण त्याचे भावे धोवनी चरण तीर्थ प्राशन करीत असे. ती नेहमी महाराज घरी आली की पाद्यपूजा करायची महाराजांची बर का. तीर्थ घ्यायची, नुसते घ्यायचे नाही, पूर्णानंदाचे चरण तीर्थ गुही कुपिके माझी नित्य ठेवीत आणि ते प्राशन करीत नित्य नेमेशी बर का. महाराज ज्या ज्या वेळेला यायची त्यांची ती पाद्य पूजा करायची आणि ती तीर्थ बाटलीमध्ये भरून ठेवायचं. रोज नित्य नेमाने ती तीर्थ घ्यायची बर का. ऐशे बहुत दिवस कर्मेले पूर्णानंदाती वृद्ध झाले आता पुनरपी आपुले ग्रामा प्रती येथील. तिला जाणीव झाली आता महाराज थकले. पुन्हा महाराज माझ्या घरी येतील आता, हे काय लक्षण दिसत नाही बरं का. जाणीव झाली तिला. तिने विचार केला, महाराज पुन्हा तुम्ही याल असं मला काय वाटत नाही, पण मला तुमची आठवण म्हणून काहीतरी द्या. तुमची सेवा माझ्या जीवनामध्ये नित्य घडली पाहिजे. महाराजांनी तिचा भाव जाणला. फार श्रद्धा होती बरं का तिची, फार श्रद्धा होती. शेवटचे मुक्कामी बयामनी पूर्णानंदाशी महाराज तुम्ही गुराशी आता न याल आमच्या आयुष्य मानही संपले अशी चित्ती वाटू लागले. तेव्हा पूर्णानंद बोलील, होय म्हणून बरोबर आहे तुझं. तेव्हा बयाशी खेद झाला. मग पुनरपी बोलिली, बोला महाराज तुमचे दर्शन आम्हाला पुनरपी कसे होईल. तेव्हा महाराज म्हणजे चिंता करू नका, माझी पाद्यपूजा केली ना, हो मग मी तुला माझ्या ह्या चरणाच्याच पादुका देते म्हटले. ऐशे ऐकता वचन महाराज बोलले वचन तरी आता घे चरण तीर्थ माझे. तेव्हा बयाबाईने काय केले, निर्मळ जल घेतले तेने चरण धुतले श्री पूर्णानंदे. ते कुपिके माझी घातले तीत अघटित वर्तले तीर्थ जलाचे झाले पाऊले कुपिके माझी. जे तीर्थ दिलं होतं त्या तीर्थाच्या पादुका. अघटित घटी हरीची करणे अकळ ब्रह्मादिक लागुने आश्चर्य मानले सर्वजनी म्हणे कैसा नवलाव झाला. चरण तीर्थाच्या झाल्या पादुका ऐशी वार्ता झाली सर्व लोका. तई करवीरचे शाहू राजे देखा आले असते कागद. ही बातमी कळाली, तीर्थाच्या पादुका झाल्या आणि शाहू महाराजांच्या कानावरती गेले. शाहू महाराज कागदला आले.
ते बापूसाहेबांची वाडी अशी राहिली असती वस्तीची, त्याने ऐकले वार्तेशी तीर्थ पादुकाच्या. बापूने शाहू राजाशी कथिले पूर्णानंद चरित्राशी, तेव्हा शाहूशी गमले मानशी की पूर्णानंद असती थोर पुरुष. मग विचारले मानशी तीर्थ पादुका न्यावया सो ग्रामाशे, ऐसा निश्चय करून मानशी पादुका नेल्या पोला पोला. शाहू महाराजात त्या पादुका घेऊन गेले. असा महात्मा. पूर्णानंदाशी आग्रहाने कोल्हापुरी नेली शाहूने, ठेवून घेतली प्रीतीने बहुत दिवस. हे म्हणली पादुका आपण महाराजांनाच घेऊन जाऊ. आणि महाराजांना घेऊन गेले शाहू महाराज. आपल्या वाड्यामध्ये ठेवून घेतली, त्यांची सेवा केली. बरेच दिवस तिथं महाराज राहिले बरं का. दोघे बैसून एकांती परस्परी प्रीतीने बोलती, कधी कधी परमार्थीही विवरिती प्रश्नोत्तरे करूनी. श्री शाहूचे वैभव पूर्णानंदावलोकी सर्व परी, काही अपेक्षाव्या भाव नुपजे मनी. आता शाहू राजा ना, वैभव काय सामान्य होतं करायचे साहेबांचं. त्या राजवैभवामध्ये महाराजांची व्यवस्था केली, त्या ऐश्वर्यामध्ये महाराज राहिले. पण ऐश्वर्याकडे पाहून महाराजांच्या मनात काहीही इच्छा निर्माण झाली नाही बरं का. साधूला झोपडी सारखंच आणि राजवाडाही सारखाच. झोपडी सारखीच आणि राजवाडाही सारखाच. पण बैसले असता एकांती शाहू बोले पूर्णानंदाप्रती, महाराज काय अपेक्षा चित्ती मागून घ्या. काय अपेक्षा असेल, इच्छा असेल तर सांगा. तेव्हा पूर्णानंदा आले हसे म्हणते, राजा काय बोलते ऐशे, अरे मागती आशा परेशी, मिली आशे केव्हाची. अरे राजा आमची आशा कधीची मिल्या म्हटली. आम्ही आशेला मारूनच आलोय म्हटले. काय घडेल सांगताय. एकदा एक कीर्तनकार मराठवाड्यात कीर्तनाला गेले बरं का. महाराज नाव माहिती आहे तुम्हाला, सांगत नाही. एक प्रसंग सांगतो. तुम्ही त्यांचा सहवास केलाय. आणि कीर्तनाला गेले, आणि कीर्तनाला गेल्यानंतर एका वारकऱ्याच्या घरी महाराजांची व्यवस्था केली. आणि त्या मातेनं ज्वारीची भाकरी केली होती बर का, हायब्रेड न म्हणून. आणि त्या महाराजांना भाकरी फार आवडत होती. आणि त्यांनी भाकरी खाल्ली. म्हणजे वा काय ज्वारी म्हटले, मी एवढी गावं फिरतो पण अशी ज्वारीची भाकरी कुठं खायला मिळाली. म्हणजे महाराज आमच्या शेतातलीच आहे म्हटले. असं मग जाता जाता एक 25 किलो गाडीत टाका म्हणजे आमच्या गाडी टाका, अशी इच्छा होते. पण एवढ्या वैभवामध्ये राहून राजे सभेने काय अपेक्षा इच्छा असेल तर रंगा. महाराज म्हणले आशाच आम्ही मारलेली आहे म्हटले. आता कोण मागावे कोणाशी, मी तव अशे सदा निराशी, तुझिया आम्ही वैभवाशी मज चाड नाही सर्वता. ऐकोनी पूर्णानंदा बोला, आश्चर्य वाटते श्री शाहूला, म्हणे ऐसा नाही देखीला थोर कोणी. शाहू राजा विचार करू लागले, एवढ्या वैभवामध्ये राहून आम्ही आग्रह केला काहीतरी मागा, तरी या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होत नाही. काय आगळे वेगळं जीवन आहे, असा पाहिलाच नवे नवे. पूर्णानंदायशे नाम आता शोभतशे उत्तम यथा, का जो अपूर्णतेचा काम मनी उरलाशी नशे. अरे पूर्णच आहे, अपूर्ण नाहीच आहे तो. धन्य साधूची निरपेक्षता, राज वैभव आली हाता, थुंकोनी सांडिती सर्वता, घे घे म्हणता ती न घेते. असंच जीवन जगद्गुरु तुकोबऱ्यांचं आहे. छत्रपती राजेंना तुकोबऱ्यांची महती कळाली. साधू थोर आहेत,
म्हणून छत्रपती राजे तुकोबारांच्या कीर्तनाला जायचे बरं का. हा, पुढे बसून कीर्तन ऐकायचे छत्रपती शिवाजी महाराज. पण महाराजांचा उत्तर काळ असा निर्माण झाला, महाराजांच्या जीवनातलं श्रीमंती निघून गेली आणि दारिद्र्य प्राप्त झालं. इतकं दारिद्र्य प्राप्त झालं, घरामध्ये काही राहिलं नाही. तेव्हा छत्रपतींना वाटलं आपण काहीतरी महाराजांना द्यावं, काहीतरी द्यावं. सर्व वैभव त्यांनी महाराजांना पाठवलं तुकोबाऱ्यांना. वर्णन केले त्याचे अभंग आहेत तुकोबाऱ्यांचे. आणि ते वैभव सगळं पाठवलं आणि वैभव घेऊन आल्यानंतर त्या सेवकांना तुकोबाराय म्हणले, मला हे नको आहे, नको आहे. ते सेवक म्हटले, नको आहे बरोबर आहे, पण आम्हाला लेखी द्या. म्हटले, लेखी नको आहे. आम्ही घेऊन गेलो, तुम्ही स्वीकारलं नाही, हे आमच्या राजेंना मान्य झालं पाहिजे ना. आणि त्यावेळी तुकोबाऱ्यांनी छत्रपती राजेंना उपदेश केला, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. बरेच अभंग आहेत. त्या अभंगातून उपदेश केला, हे मृत्तिके समान. बर का, एकाही पदार्थाला स्पर्श करायचं राहू दे. जी मोठी मोठी पराती भरून महाराजांनी उघडून सुद्धा बघितलं नाही काय आणलं हे, उघडून सुद्धा बघितलं नाही. बरं का, दृष्टी सुद्धा टाकली नाही. जसं आणलं तसं परत पाठवलं, कशालाही स्पर्श केला नाही. लक्षात ठेवा, ऐशे शिवबाचे धन आमा ते मृत्तिके समान, नात्री गोमासा समान, निंदे म्हणून त्या गेले. हीच अवस्था समर्थांच्या जीवनात. तैशीची समर्थाची झोळी शिवबानी राजभिक्षा ओपिली, ते न घेताची दिदली परत रामदाशी. ऐशे निरपेक्षेचे लक्षण पूर्णानंदापाशी अशी पूर्ण, म्हणून शाहू देता ती जाण घ्यावया आशा आशेना. म्हणजे अशी महात्मे तुकोबारायांसारखे, रामदास स्वामी सारखे होऊन गेले. त्यानंतर होऊन गेले का असं कुणाला तर जाणून घ्यायचं असं, तर असे होऊन गेले पूर्णानंद महाराज. जर खरंच शाहू महाराजांच्याकडे मागितलं असतं आणि ते मागून जर आज आणलं असतं तर काही कमी पडलं असतं कोगनोलीला. राजा होता ना तो, उदार होता, काय म्हणत ते दिलं असतं त्यांनी महाराजांना. अहो, स्वतःच ठेवलं नाही, दुसऱ्याचं कशाला घेतलं. पण कशाचा अंगीकार केला नाही. तेव्हा शाहूंचे होते मानसिकी काही द्यावे, पूर्णानंदाशी परी निरपेक्ष देखुनी तयाशी मौन धरूनी राहिला. तेव्हा म्हणले, आता आम्ही आमच्या गावाकडे जातो. मग क्रमिल्या काही दिवस शिव घेऊन शाहूच्या निरूपास पूर्णानंद आले सुग्रामास कोगनोई मुकामाशी. आगाध संत चरण महिमा अगम्य न कळे आगम निगमा, म्हणून लोटांगण घाली ब्रह्मा आणि पायवनी माथाबाई. तेव्हा असा महाराजांचा अधिकार. तेव्हा ज्या बयाबाईच्या जीवनामध्ये महाराजांनी ज्या पादुका दिल्या, खरंच तया बयाबाईचे गृहापती श्री पूर्णानंदाचे जोडे अद्याप आहे ती. नित्य देवारा पूजिती तया कुळीचे वंशज आजही त्या मायांच्या घरात आहेत. तिथं अजूनही पूजा महाराजांच्या पादुकाची केली जाते. आणि असा महाराजांनी आपला आयुष्याचा काळ घालवला. असे करत असताना महाराजांचा काळ 80 वर्षापर्यंत आलं बरं का. आणि महाराजांना आता उठता बसता येईना. महाराज आता फिरायचे बंद झाले. सोगरीच पडोनी असती भक्त घडी घडी भेटीची येते. क्षण एक जवळी बसती सेवा करूनी घेती परामर्श. आता पूर्णानंदाचा अंतकाळ आठवू लागला सर्व काळ. म्हणून करीती तळमळ भक्तजन निज मानशी. सर्वांच्या लक्षात आता महाराजांचा शेवट जवळ आलाय.
तेव्हा सर्वांच्या अंतकरणामध्ये आता हुरहुर लागली बोलतो. कन्या सासराशी जाय मागे परतोनी पाहाय. ही भक्तांच्या अंतकरणाची अवस्था निर्माण झाली. तेव्हा गोकुळ अष्टमीचा उत्सव महाराजांनी चालू केलेला होता. आणखी एक महाराजांनी उत्सव चालू केला होता मार्गशीर्षामध्ये, आणि तो उत्सव चालू केला होता तो दरवर्षी व्हायचा. मार्गशीर्षवते एकादशीची पांडुरंग नाम सप्ताशी भक्ती केली उत्सवाची वार्षिक नियमाप्रमाणे. पण महाराजांनी सर्वांना बोलवून घेतलं, म्हणले हे बघा माघ शुद्ध पंचमीला एक सप्ताह उभा करा, म्हटले विना उभा करा. लोक म्हणले महाराज आपण मार्गशीर्षामध्ये करतो ना सप्ताह, दरवर्षी करतो. पुढे माघ मास पातला शुद्ध पंचमीचा दिन उगवला. तई पूर्णानंदे मग माझा जवळ बोलविला आपुल्या. तया सांगती वचनाशी म्हणती आरंभ करावा सप्ताशी. तेव्हा भक्त बोलती तयाशी काय. तेव्हा महाराज मार्गशीर्षी सप्ताह झाला, आता माघ मास असे वैला तरी पुनरपी सप्ताहाला करावया काय. कशा करता पुन्हा करायचा झाला ना. महाराज म्हणते मार्गशीर्षामध्ये जो सप्ताह केला तो पांडुरंगाचा. आता जो करायचा तो मी निज धामाला जाणार आहे, माझा करायचा. तेव्हा महाराज बोलती बोला मार्गशीर्ष सप्त झाला तो पांडुरंगाचा केला. आता नेहमीला आमचा, आता आमच्या करता करा म्हणले. माघ शुद्ध एकादशी आम्हा जाणी निज धामाशी तरी आज सप्ताशी आरंभ निश्चयाची करावा. मी एकादशी नंतर जाणार आहे म्हणल्या. ऐकुनी पूर्णानंदाच्या बोला भक्ती आरंभे सप्ताला समारंभ करीती वहिला एकादशी पर्यंत. महाराजांच्या इच्छेप्रमाणे सर्व भक्त मंडळींनी विना उभा केला, सप्ताला आरंभ केला. योग असा पर्वकाळ एकादशी, हरिजागर त्या दिवशी रात्री झाला, जयघोष झाला. आणि माध्यानाच्या नंतर पहाटे समय आला. नामस्मरणी लय लागला तव मध्यरात्रीचा समय टळला. पूर्णानंदे जाणून समय आला कर उभविला भक्ताशी. भक्ती ओळखिली खून तीही जाणी तले वर्तमान. तो पूर्णानंद आपण स्वरूपी लीन झाला. प्राण प्रणवी मिळाला पूर्णानंद विदे झाला. भक्त मेळा गहिवरला कंठ दाटला वियोग दुःखे. पहाटेच्या समयाने उद्याच्या दिवशी अखंड 7 दिवस महाराज नामस्मरणामध्ये होते. रोज भजन कीर्तन जागर आणि श्रवण करून देह समयाला ठेवला. सगळ्यांच्या चित्तात सर्व भक्तांनी हंबरडा फोडला बर का. रीक न पुरे जावयाशी दाटी झाली दर्शन घ्यावयाशी. तव तो होता प्रातः काळ प्रेत यात्रेची तयारी करतशी. लोकांची गर्दी जसं लोकांना कळालं तशी लोकांची गर्दी रांग लागली दर्शनाकरता. सर्व भक्त मंडळींनी महाराजांच्या करता फुलाचं विमान तयार केलेलं आहे आणि ती अतिशय आनंदाने अंत्ययात्रा महाराजांची घडलेली आहे. रस्त्यातून सगळे लोक दर्शन घेत आहेत, कुणी जय जयकार करतायत. शेकडो समुदाय जमला स्मशानी सर्व गोळा झाला. पूर्णानंदाचा देह अर्पिला अग्निमुखी ते समयी. वंशजा करविती वेळी उत्तर विधान क्रिया करिविली. भक्त मंडळी खेत पावली पूर्णानंदाच्या विनोदी. या पद्धतीने त्यांच्या मुलींचे जे वंशज आहेत त्यांच्या हातून महाराजांचा सगळा विधी झाला. तेव्हा लोक म्हणले महाराज निघून गेले, आता महाराजांची सेवा आपल्याला घडली पाहिजे.
म्हणून महाराजांची अस्थी इथं आणल्या आणि समाधी त्याची बांधायची ठरली. काही लोकांनी विचार करायला सुरुवात केली, का हो समाधी कधी मरणाच्या आधी घ्यायची असते का मेल्यानंतर म्हणले? आता तुम्ही अस्थी त्यांची ठेवून समाधी बांधण्यात काय अर्थ आहे म्हणले? महाराजांनी तिथं जर खरंच असताना देह ठेवला असता तर ती समाधी बांधली असती ना म्हणले. जरी पूर्णानंद येते घेते जिवंत समाधीते, तरी विशेष तयाते महत्वाशे, तरी ऐशिया विकल्पाशी भक्ती थारा न द्यावा मानशी, जे रंगले हरिभक्तीशी ते सर्वागमी देवा प्रिय. काही लोकांच्या मनामध्ये विकल्प आला, तेव्हा शास्त्रामध्ये वर्णन केलेले त्यांचे मांस चर्म हाड देवा अवघीची गोड, हे विषयी उघड दृष्टांत परिसावा. अरे साधूचं जीवन हयात असताना जेवढं पवित्र आहे, गेल्यानंतर सुद्धा पवित्र आहे, असं कोणाचं झालं का? चोखोबारा यांचं बरं का. त्या मंगळवेढेला काही घरं पडली आणि त्या घरामध्ये चोखोबाऱ्यांचा देह सापडला. तो मातीशी एवढा एक रूप झाला, बरीच माणसं त्याच्यामध्ये गाठली गेली. आणि ही बातमी देवाला कळली, माझा चोखोबा त्या मातीखाली गाडला गेला. नामदेवरायांना बोलवलं पांडुरंगाने, म्हणजे जा आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यातली चोखोबाऱ्यांची हाडं घेऊन या. नामदेव महाराज म्हणले, देवा बरेच लोक मेले, बऱ्याच लोकांची हाड त्याच्यामध्ये. हे बघ नामदेवा, त्या मातीतलं हाड काढायचं आणि ते कानाला लावायचं, ज्या हाडामध्ये विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतं ते चोखोबाऱ्यांचं हाड बरं का. चोखोबाऱ्यांचं गेले नामदेव महाराज, ते हाड अस्थी त्यातली काढायची, कानाला लावायची, विठ्ठल आली की जवळ ठेवायची. आणि अशा अस्थी आणल्या आणि पांडुरंगाने आपल्या पितांबरामध्ये घेतल्या बरं का. आणि पितांबरामध्ये घेतल्याने सर्वांना सांगितलं, आता आपल्याला चोखोबाऱ्यांची समाधी बांधायची आहे. जे चोखोबारा आहे गेल्यानंतर चोखोबाऱ्यांच्या अस्थीची समाधी आज महाद्वारामध्ये आहे. अशी साधूची साधू गेल्यानंतर अस्थीच्या रूपाने समाधी बांधता येते, त्याच्याकरता पुरावा आहे. तेव्हा कोणी शंका घेऊ नये बरं का. आणि या पद्धतीने महाराजांची इथे समाधी बांधली. आणि असा महाराजांचा तो पूर्ण काळ गेला. पूर्णानंद चरित्र संपले असे यथार्थ परी, त्याच्या मागे पश्चात एक दृष्टांत गोष्ट घडली. महाराजांचं चरित्र संपलेलं आहे, पण काही गोष्टी जीवनामध्ये घडल्या. काही महाराज गेल्यानंतर सुद्धा बरं का. महाराज जिथं राहत होते ना, आता कोणीच नाही ना, म्हणून ते सांगावे तुम्हाशी अशी वाटते मानशी, तरी देवनी अवधानाशी कृपा करून परिसावे. आता वंश राहिला नाही, मागं कोणी राहिलं नाही. आता काही लोकांना वाटलं तर तिथं कोणी नाही, आता हे बळकायला का हरकत नाही. म्हणून एक ग्रस्त पडोनी चाललेले घर, भिंती मात्र उरल्या साचार, मूर्ख जन न करिता विचारते ते बैसती शौचाशी. आता कोण गेले, कुठला महाराज आणि कोण कशाचं काय, म्हणून एक ग्रस्त तिथं शौचाला गेले. गंमत बघा. तव पूर्णानंद प्रगटोनी तेथे, काठी ओगारली तया ते म्हणते, मूर्खा येते शौचात बसतोस. महाराज प्रगट झाले, काठी ओगारली आणि मारायला जाऊन, इथं बसतो का म्हणले, घाण करतो का म्हणले तू. तेव्हा तो भयभीत होनी उठोनी गेला तेतोनी, ही दृष्टांत वार्ता सांगता जनाशी तया वाटे आश्चर्य. महाराजांच्या घराभोवती बरीच जैनांची घरं होती. तेथे बाळगोंड पाटील नामे निश्चिती, एक सद्गृस्त वसती, निजगोंडा वडील तयाचे, ते अत्यंत प्रिय पूर्णानंदाचे. पूर्णानंद ताईचे अनन्य प्रेम जडले. ही बातमी सर्वांना कळली. तेव्हा असो त्या निजगोंडाचे प्रेम, बाळगोंडाचे चरित्र आठविता पूर्णानंदाचे हृदय प्रेम उचंबळत असे.
महाराजांचं चरित्र ऐकायला गेली त्या बाळगोंडाचं असं हृदय भरून यायचं बरं का. एवढी त्यांची श्रद्धा होती. त्या बाळगोंडा पाटलाशी गृहस्थ सांगे दृष्टांताशी ते न करावा या शौचाची त्यांनी सांगितली जन लोका. सांगितलं बसू नका तिथं, कोणी बसू नका म्हणले. ती जागा स्वच्छ ठेवली पाहिजे आपण. त्याच वेळेला मत्तेवडे गावचे एक कृष्णा पाटील म्हणून होते. ती महाराजांचे निष्ठावंत होते बरं का. पती पत्नी दोघे. आणि ती महाराजांच्यावरती फार त्यांची श्रद्धा होती. पण त्यांच्याही पोटी संतान नव्हतं. दोघे वारकरी झाले, नित्य वाचन करत होते, भजन करत होते. असा काही काळ गेला, त्यांची पत्नी वारली त्या कृष्णा पाटलाची. आणि त्या कृष्णा पाटलांनी ठरवलं आता आपण वास्तव्य करावं कुठं. म्हणून ती कोगनोळीला आली. आणि जिथं महाराजांचं घर होतं त्यांनी ठरवलं इथंच आता आपण वास्तव्य करायचं, महाराजांची सेवा करायची. तेव्हा ते बाळगोंड पाटलांच्याकडे गेले. म्हणजे मला महाराजांची इथं राहून सेवा करायची आहे या जागेमध्ये. या ऐकता करुणी घराची सुधारणा आश्रय करुणी दिदला जाना तेने राहुनी भक्त कृष्णा क्रमी जीवना आपुल्या. त्याप्रमाणे त्याला तोडकं मोडकं घर बांधून दिलं आणि तिथं राहून तो रोज नित्यनेम पूजा करू लागला. करत असताना पूर्णानंद ठेवून पूर्णानंद प्रतिमेशी नेहमी भक्त करती वचनाशी परिती ग्रामीच्या पाटलाशी असंयमनी होतसे. पाटलांना ते सण होईना. त्या पाटलांचे घर सन्निधचे असे साचार ईश्वर भजने आदर त्याचे ठाई असे ना. नित्य करी मद्यपान सदावर्ते उन्मत्त होऊन मनी नावडे भजन कीर्तन मनी विघ्न करीतसे. म्हणे कासया करता भजन. अरे कशा करता भजन करताय, कशा करता जागर करताय, आम्हाला झोपा लागत नाही, बंद करा ते. तो पाटील सारखे त्या कृष्णा पाटाला राहायचे. त्यांनी हे बाळगोंड पाटलाला जाऊन सांगितलं, म्हणजे पाटील राहावा लागेल, मला भजन करून देणार नाहीत, नामस्मरण करून देणार. मग कृष्णा जाऊनी बाळगोंडाशी सांगे सवर्तमाना म्हणी दादू पाटील आमाशी विघ्न करीतो भजनाशी तरी तुम्ही सांगून तयाशी आळा विघ्नाशी घालावे. तया बाळगुंडाचा धाक, बाळगुंड पाटलांचा धाक होता वर्ग. दादूशी अधिक काही वचन बोलता एक मौन धरून राहतसे. बाळगुंडा म्हणे दादूशी विघ्न न करावे भजनाशी आईशा ऐकता वचनाशी धाके स्वस्त राहिला. पाटील गप्पच राहिले. पाटील करतो विघ्नाशी म्हणून बाळगोंडा ये भजनाशी ऐसा जाणून वर्तमानाशी. कसा तो आडवा येतो, मीच येतो म्हणजे भजनाला बाळगोंड पाटील म्हटले. आणि म्हणले अजिबात त्रास द्यायचा नाही म्हणजे पाटील शांत बसले, काय एक शब्द बोलले नाहीत बरं का. आणि त्याप्रमाणे तिथून त्यांनी रोज भजन करावं. त्या कृष्णा पाटलाचा नेम होता बरं का. नित्य उठवून प्रात काळी घेऊन या विनाची पळी 2 प्रहरे गात असं प्रेमी ग्राम प्रदक्षिणा करावी. गळ्यात विना घ्यायचा, चिपळा घ्यावा आणि पहाटेच्या वेळेला गावात प्रदक्षिणा करायची नामस्मरण करत. असा त्यांनी काळ लावलेला कृष्णा पाटलांनी. या परी अवघाची काळ वेचो परमार्थाला की सकळ अशी लोटल्या काही काळ वैकुंठवाशी झाला. आता अनेक काही पूर्णानंद ते भक्त होते निष्ठे ते असे अनेक भक्त होऊन गेले. त्याच काळामध्ये कोष्ट्याच्या समाजामध्ये बकरे कुळाभितरी आप्पाजी नामे निर्धारी. आप्पाजी बकरे त्याचं भाकरी झाले का. ते महाराजांची निष्ठावंत भक्त होते. त्यांनी एक निष्ठेने महाराजांची भक्ती केली म्हणून त्यांची समाधी येत आहे बरं का. त्यानंतर तैशीची गुणके कुळीची संभाजी भक्त पूर्णानंद गुणक्यांच्या घरामध्ये संभाजी होऊन गेले. त्यांनी पूर्णानंद महाराजांची सेवा केली. कारण या मंडपाची पूजा कोण करायची ते गुणके म्हणले आम्ही करतो. आणि त्यांनी 2-3 पिढ्या केली बरं का. तेव्हा संभाजी पुढे झाला म्हणे महाराज मी करीतो पूजेले वंश परंपरा सेवेला मुरलीधराच्या करीन. पूजा करत असताना निष्काम भावीने त्यांनी वेतने वीन मुरलीधराशी पुढे संपत आयुष्य संभूषे झाले वैकुंठवाशी
कल्लू नामी पुत्र कल्लापा त्यांनी पूजा केली, त्यांनी ती पुढे चालवली. असा तो पूजेचा सेवेचा काळ झाला. त्याच काळामध्ये आणखी एक कोळी यांच्या घरामध्ये रघुनाथ म्हणून कोणी गेले. ते महाराजांचे भक्त होते, त्यांनी महाराजांची सेवा केली. असो होता पूर्णानंद निर्णयाला, पुढे रामाई पंचतो पावला, त्याचा पुत्र गोविंद बला, तोही सेवा करी निष्ठेने. पूर्णानंद शिवेशी भक्तिप्रेम आशे मानसी, भजन कीर्तने नेमेशी मंडपा माझी करतसे. अशा पद्धतीने ही सेवा करता करता हा मंडप होता, पुढचा नगरखाना नव्हता. पुन्हा नगरखाना भक्तांनी बांधला बरं का. अखंड निमेशी करवले विना पारयाशी, घेऊनी भक्त देवेशी नगारखाना बांधला. पूर्णानंदी शिवीशी श्रद्धा गाडी, म्हणून रथ करविला आवडी, मिळवणी भक्त परवडी, पंढरी यात्रा निमिली. महाराजांचा रथ तयार केला, सर्व भक्तांनी तो रथ पंढरपूरला नेला. हा मोठा तो सोहळा केला आणि प्रत्येक वर्षी त्या रथातून महाराजांची या समाधी सोहळ्याच्या दिवशी, पुण्यतिथी दिवशी गावातून पासून प्रतिवर्षी माघ माशी सप्ताशी रती ठेवणी पूर्णानंद प्रतिमेशी ग्राम प्रदक्षिणा काढिती. या परी गोविंदाने पूर्णानंद सेवेकाराने आयुष्य वेचून निष्ठेने वैकुंठवाशी झाले. अशा पद्धतीने ही परंपरेने सेवा चालत आली, ती आज चाललेली आहे. त्या सेवेत खंड नाही. आणि त्या सेवेमध्ये आम्ही तुम्ही आज सहभागी आहोत, आपलं सर्वांचं भाग्य आहे. तेव्हा अशा पद्धतीने महाराजांच्या जीवनाचा हा चरित्राचा भाग आहे. कशा पद्धतीने महाराज जगले त्याचा आढावा घेण्याकरता महाराजांनी उपक्रम आणि उपसंहार सांगण्याकरता 17व्या अध्यायामध्ये संपूर्ण चरित्राचं अवलोकन केले. एक 17वा अध्याय जरी वाचायला तरी पूर्ण महाराजांचं चरित्र कळेल. असं 17व्या अध्यायामध्ये महाराजांनी त्या चरित्राचं वर्णन केलं आणि हा ग्रंथ पूर्ण केला. कधी केला त्याचं महाराजांनी वर्णन केले की शालिवान शके 1884 अश्विन वद्ये गुरुद्वादशी, गुरुवार दिन ते दिवशी प्रारंभ केला ग्रंथाशी. कधी ग्रंथ लिहायला सुरुवात केला? शके 1884 अश्विन वद्ये गुरुद्वादशी यावेळी तो आरंभ केला. आणि तो पूर्ण कधी झाला? मृणोपशाली वाहनाशी शके 1886 वैशाख वद्ये एकादशी या पर्व काळाशी शनिवारी पूर्णानंद ग्रामाशी ग्रंथ पावला सकळाशी. पूर्ण झाला तो वैशाख महिन्यामध्ये. अशा पद्धतीने महाराजांनी ते चरित्र अवलोकन करून अक्षरबद्ध केलं. आणखी काही भक्ताच्या जीवनामध्ये आलेली प्रसंग आहेत म्हणून भक्त प्रताप म्हणून काही पुढे आहे बरं का. म्हणून आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, तेव्हा आणखी कधी त्याचा विचार करू. या पद्धतीने महाराजांचा हा चरित्राचा भाग महाराजांनी अक्षरबद्ध केला. कारण एखाद्या साधूचं वर्णन करण्याकरता, त्याचं चरित्र लिहिण्याकरता फार कष्ट आहेत. अनेक भक्तांच्या कर्मी महाराजांनी हे सगळी गोळा करून, त्या काळामध्ये काही व्यवस्था नसताना अतिशय परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा महाराजांनी चरित्र लिहिले बरं का. म्हणजे महाराज होऊन गेले, पण महाराज कसे होते हे आज आपल्याला चरित्र ऐकल्यानंतर कळालं बरं का. तेव्हा तीर्थरूप महाराजांचे आपण उपकार मानले पाहिजे. त्यांनी जरी अक्षरबद्ध केलं नसतं तर आपल्याला कळालं असतं का. तेव्हा हे आपल्याला सर्वांना कळावं, त्यांनी केलेलं महान कार्य आहे. तेव्हा महाराजांच्या जन्मशताब्दीला 200 वर्षी पूर्ण होतात. म्हणून 2 महिन्यापासून माझ्या मनामध्ये एक विचार घोळत होता, खरंच आपण चरित्र या उत्सवामध्ये सांगावं का. कधी आपण वाचलेलं नाही, आम्ही सुद्धा कधी वाचलेलं नाही. सांगावं की न सांगावं, सांगावी की न करावं असं मनात विचार घोळत होता. कुणाला मी बोललो नाही, काय करावं, सांगावं की नाही सांगावं. पण तो विचार काय आपल्याला गप्प बसून ना, महाराजांनी प्रेरणा दिली, हरकत नाही. ती घेऊन थोडस
पाहिलं, थोडं वाचलं आणि विचार केला का हरकत नाही सांगायला. निश्चय केला म्हणून मी कोणाला न विचारताच पत्रिकेमध्ये छापलं बरं का. कोणालाच कानावरती कोणालाच मी विचारलं नाही, कारण महाराजांच्या विषयीच आत्मविश्वास निर्माण झाला आणि आपण सांगायला का हरकत नाही. आणि ती सांगण्याची संधी आपल्याला या शताब्दीच्या निमित्ताने आणि पुण्यतिथी निमित्ताने आपल्याला हे वर्णन करण्याची संधी मिळाली. आपलं भाग्य आहे. काय महाराजांचा अधिकार होता, त्या चरित्राच्या माध्यमातून आज आपल्याला हे कळालं. महाराजांनी आरती लिहिलेली आहे. आपण नेहमी आरती म्हणतो. रोज आपण मंदिरात आल्यानंतर महाराजांच्या नावाचा जप करतो. शेवटी आपण मागणी करतो, त्रिवार विनविता हो देवा 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 मदमस्तकी पूर्णानंदा मदमस्तकी. मी विचार करत होतो महाराजांच्या नावाचा जप कशा करता करायचा. त्यांची आरती महाराजांनी लिहिली, त्यांच्याकडे मागणी रोज कशा करता करायची, असं जे मला मनात वाटत होतं ते आज ही संधी निघून गेला या चरित्र सांगण्याच्या निमित्ताने बरं का. म्हणजे काय अधिकार आहे, का त्यांचं नाव घ्यावं. हे चरित्र सांगण्याच्या निमित्ताने मला आलेला अनुभव तुमचा का असेल तर तुम्ही बघा बरं का. म्हणजे कथाकथित असावं असं वाटत होतं, पण खरंच त्यांचा का अधिकार आहे हे त्यांचं चरित्र वाचण्याच्या निमित्ताने एक आपला भाव वाढला बरं का. परमार्थाचा एक श्रद्धा वाढीला लागली. तुकोबांनी देवाकडे मागणी केली, उपजला भाऊ तुझे कृपे आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हा भाव निर्माण व्हावा लागतो. म्हणून या चरित्र सांगण्याच्या निमित्ताने महाराजांच्या वास्तव दर्शन आपल्याला आज कळालं. जणू हे चरित्र ऐकण्याने आपण महाराजांना पाहिल्यासारखं वाटायला लागलं बरं का. तेव्हा अशी सेवा आपल्या जीवनामध्ये महाराजांची अखंड शेवटच्या क्षणापर्यंत घडो, हीच महाराजांच्या चरणी आपल्याला विनवणी करायची आहे, मागणी करायची. काही आम्हाला नको, फक्त सेवेत अंतर पडू देऊ नका, आम्हाला जवळ कायम ठेवा. हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला आपण पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. यत्र योगेश्वर कृष्ण